मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वर्षा निवासाने आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय व्हा, सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहा, फडणवीसांच्या आमदारांना सूचना। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण। चूक असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेल। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत लोणीकरांचं वक्तव्य। तुमच्या बापाला मोदींनीच पेरणीचे पैसे दिले, या लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ। मंत्री लोणीकरांची वकिली करतायत, लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। आषाढी वारीत अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झालाय, त्यांना तात्काळ रोखा। आमदार मनीषा कायंदेंची सभागृहात मागणी। संविधान दिंडी, पर्यावरण पंधवारीच्या नावाखाली लोकायत फाउंडेशनचे लोक पथनाट्य भाषणं देऊन बुद्धिभेद सुरू असल्याचा कायंदेंचा आरोप। वारीत काही असामाजिक तत्व घुसले असतील तर चौकशी करून कारवाई करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। संविधान डोक्यावर घेतलं म्हणून जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? मनीषा कायंदे आणि शिंदेंच्या अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार।